हे राजन, तुझे दोन्ही नेत्र गेले म्हणून जर का तू दुःख करत असशील तर हा नृसिंह सरस्वती तुझे गेलेले नेत्र दिगंबरा 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 आपण मला माझे गेलेले नेत्र पुनश्च मिळून द्या. पण या देहाला अनंत यात्रा होत आहे. यात्रांनी हा देह जर्जर बनला आहे. या यात्रा कुठेतरी क्षीण व्हाव्या एक सद्भाव. हे राजन, तुझ्या संपूर्ण देहाचं निरीक्षण जर केलं असेल तर जरांगे होत आहे म्हणून चिंता नकोस. ज्याच्यावर सुद्धा मार्ग आहे असा आणि तो मार्ग कोणता असेल तर पहा, समोर दिसणारा पाप विनाशिनी कुंड, समोर दिसणारा पाप विनाशी त्या कुंड. कुंडात स्नान करून हा. पुनश्चैतन्य त्याला कठीण यातना क्षणादा दूर होत. मग यतिराज आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे पाप विनाशी दिगंबरा दिगंबरा आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे पाप विनाशिनी कुंडात स्नान करतात. देहाला झालेल्या जखमा भरल्या गेल्या, होणाऱ्या यातना क्षीण बनल्या. आपण खरोखर थोर आहोत. हे राजन, पण संपूर्ण देहाचं जर का निरीक्षण केलं असेल तर तुझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य दुरावल्याचा भास मला होऊ लागला. यतिराज, आपल्या मुखावाटे वाघेश्वरी निघते. राजन, तुझ्या देहावर तो स्मित हास्य कुठेतरी दुरावलं गेलं आहे. होय राजन, आणि याच्या मुळात कारण ते काय आहे असं कोणतं तर माझ्या जीवनाच्या लाख रांगोळी त्या ब्रह्मसंबंधाने केल्या. ब्रह्मसंबंधानं माझ्या अंगाला माझ्यापासून दुरापास्त केले. हा